2 डझन खुर्च्यांची किंमत ₹8,640 आहे. 6 डझन टेबलांची किंमत ₹53,280 आहे. तर 6 खुर्च्या व 3 टेबल यांची एकूण किंमत किती? असा प्रश्न नाशिक पोलीस भरती 2024च्या पेपरमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न सोडवायचा कसा? तर लक्षात घ्या. 2 डझन खुर्च्यांची किंमत दिलेली आपल्याला ₹8,640. आता 1 डझन खुर्च्या म्हणजे किती खुर्च्या असतील 1 डझनमध्ये? तर 12. मग इथे 2 डझन दिलेले आहे. मग 2 डझन बरोबर किती खुर्च्या असणार आहे? तर 24. मग ही जर 2 डझनची किंमत एवढी दिलेली आहे 8,640, याचाच अर्थ ती किंमत 24 खुर्च्यांची आहे. म्हणजे ₹8,640 ही किती खुर्च्यांची किंमत आहे? तर 24 खुर्च्यांची आहे. पुढे काय दिलंय? 6 डझन टेबलांची किंमत 53,280. आता 1 डझन टेबल म्हणजे 12 टेबल असणार आहे. तर 6 डझन टेबल बरोबर किती असणार आहे? तर 72 टेबल असणार आहे. म्हणजे ही 72 टेबलची किंमत किती दिलेली आहे? तर ₹53,280 एवढी दिलेली आहे. आता पुढे काय विचारलंय की 6 खुर्च्या व 3 टेबल यांची एकूण किंमत किती? असं विचारलेलं. मग यासाठी आपल्याला अगोदर एका खुर्चीची किंमत काढावी लागेल. त्यावरून आपल्याला 6 खुर्च्यांची किंमत मिळेल. मग लक्षात घ्या, एका खुर्चीची किंमत कशी काढता येईल? तर 24 खुर्च्या बरोबर 8,640. तर एक खुर्ची बरोबर किती? तर या 24 न भाग द्या 8,640 ला. 24 एक 24, 24 त्रिक 72. आता 86 मधनं 72 गेले 14 वरती. 144 बनले. 24 सख 144, 24 शून्य शून्य. एका खुर्चीची किंमत किती मिळते आपल्याला? ₹360. आपल्याला किती खुर्च्यांची किंमत काढायची? 6 खुर्च्यांची. म्हणून 360 गुणिले 6 केलं तर आपल्याला किती उत्तर मिळेल? बघा, 36 गुणिले 6 बरोबर किती? तर 216. आणि हा शून्य ॲज इट इज, म्हणजे 6 खुर्च्यांची किंमत मिळते 2,160. आता त्याच पद्धतीने 3 टेबलची किंमत आपल्याला काढायची आहे. आता इथे कशी काढणार? त्या 72 ने जर आपण या संख्येला भाग दिला तर एका टेबलची किंमत मिळेल. पण आपल्याला 72चा पाढा माहित नाही. मग 24 ने द्या भाग. मग 24चा भाग दिला दोन्ही बाजूला तर काय होईल? 24 एक 24, 24 त्रिक 72. ओके. मग पुढे इकडे पण 24चा द्या. 24 एक 24, 24 दुने 48. आता 53 मधनं 48 गेले तर 5 वरती 52 बनले. पुन्हा 24 दुने 48चा भाग जाईल. मग इथे 2चा भाग गेला. त्या 52 मधनं 48 गेले 4 उरले. आता इथे 48 बनले. मग 24 दुने 48 आणि 24 शून्य शून्य. म्हणजे काय मिळते? 3 टेबलची किंमत आपल्याला मिळते 2,220. म्हणजे आपल्याला काढायची सुद्धा आहे 3 टेबलचीच किंमत. मग आपल्या समोर 3 टेबलचीच किंमत आलेली आहे. मग आपल्याला विचारलंय की 6 खुर्च्या आणि 3 टेबल यांची एकूण किंमत. मग 6 खुर्च्यांची किंमत 2,160 आणि 3 टेबलची किंमत 2,220. मग इथं 2,220 ऍड करा याच्यामध्ये. तर बेरीज किती येईल? 21 आणि 22 किती होईल? 43. आणि 60 आणि 20 किती होईल? 80. म्हणजे 6 खुर्च्या व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती मिळते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? तर 4,380 एवढी मिळते आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.